शेवटी न्याय खूप गरजेचा आहे. खूप क्रूर हत्या अति झालेली आहे. म्हणून तिथं न्यायासाठी घराघरातल्या माणसानं बाहेर येणं गरजेचं आहे. इतका अत्याचार झाला आहे की तो किती दिवस आपण सहन करायचा दादा. शेवटी काही मर्यादा असतात. तुम्ही आरोपीचे समर्थन करायला लागले, तुम्ही कुठं पाठबळ द्यायला लागले, पाठिंबे द्यायला लागले, मोर्चे काढायला. तुम्हाला माणुसकी तुमच्यात जर जिवंत न राहिली, तुम्ही आता कोणत्या मार्गानं घेऊन चाललाय हा जनता या राज्याची, काय रूढ पाडायला लागला, याची जर तुम्हाला सीमाच राहिली नाही तर मग आता गोरगरिबांना रस्त्यावरती यावंच लागणार आहे. आणि न्यायासाठी आम्ही आलो आणि घेणार नाही, सोडणार. अजित पवार पालकमंत्री झाले आहेत, काय फरक जाणवेल का तुम्हाला असं वाटतं? वाटतंय होईल, मुळासकट टोळी संपल असं वाटतंय. पण आता दिसणार आहे समोरच चित्र. सगळं काय जे चित्र आहे ते समोर दिसणार आहे. बरं, पुढे जे तपास आहे या सगळ्या प्रकरणाचा, तो कुठपर्यंत आहे असं तुम्हाला वाटतं? तो फक्त वाल्मिकपुरता मर्यादित आहे का आणखी पुढे आहे? नाही, पुढे जायला पाहिजे. जर गेला नसेल तर आपण काय त्यातली माहिती घेतली नाही. आणि आमचा मुख्यमंत्र्यांवरती विश्वास ठेवलेलाच आहे. त्यांच्या शब्दात खातर मराठा समाज शांत आहे. त्यामुळे तपासात एकही माणूस सुटणार नाही. खंडणीतला आरोपी आणि खुनातले आरोपी हे एकच आहेत, हे सुटणार नाही. आणि तसं मुख्यमंत्री घडूही देणार नाही. ते चार्जशीटमध्ये सुद्धा येईल. कारण खंडणी मागायला लावणारा ही गेलेली एक टीम आणि खून करायला गेलेली एक टीम. खून करणाऱ्यांपेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा करून घेणारा हा खरा गुन्हेगार कोण आहे करून? आता ते याच्यातला बी आहे ना, त्या खंडणीतला तो पण आरोपी आहे. त्याला कोणी पाठीशी घातलंय, त्याच्या पाठीमागं कोणी, हे सुद्धा येणं तपासात गरजेचं कोण आहे तुमच्या मते? काय आता हे बघा, आत्ताच त्याच्यावरती बोलता येणार नाही, परंतु चित्र स्पष्ट आहे. ते यांनी एकमेकाला फोन केलेच असणार आहेत. आणि तसं रेकॉर्डवर मान्य न्यायालयाचं आलंय सुद्धा, यांनी फोन केले. त्यामुळं हे सगळे 302 मध्ये मुख्यमंत्री घेतील. दगाफटका गोरगरीब जनतेशी होणार नाही याची खात्री झालीच तर मग त्या टायमाला आम्ही सुद्धा 10 पटीनं जास्त जे रस्त्यावरती असणार. बरं, धनंजय मुंडेंवर जे आरोप होत होते आणि त्यानंतर आता त्यांचं पालकमंत्रीपद म्हणजे त्यांना दिलेलं नाही, कुठेतरी हे जे आरोप होते त्यात काय वाटतंय तुम्हाला? खरे होते किंवा काय? हे जे दिलं नाही त्यामागे काय असावं? तपासात सगळं होणार, तपासात सगळं होणार आहे आणि सगळं खरंच आहे. हा, खोटं काही नाही. म्हणजे होतं धनंजय मुंडेचं असं तुम्हाला म्हणा? अरे सगळेच आहे त्याच्यात. असा का म्हणू नये? का म्हणू नये? तुमचे लोकच जर दम खायला तयार नाहीत, टोळी ती का म्हणू नये? टोळीच जर पाठबळ द्यायला लागली आणि ते जर मोर्चेच रास्ता रोकोच करायला लागले, आंदोलन करायला लागले, ही किती भयंकर वार्ता आहे किंवा ही किती कोणत्या दिशेने चाललंय आता. काय आरोपीच्या बाजून मोर्चेच काढायचे का इथून पुढे सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी? पण तिने असं म्हणलं त्या महिलेने की मी पण मराठा आहे, जरांगेंनी मला न्याय द्यावा अशी मागणी. त्याचं काय बरं, पाटील एक आरोपी अजूनही मिळाला नाही. न्याय देतोय ना देशमुख कुटुंबाला, दुसरं काय करतो? न्याय देतोय. बरं, आता पुढची भूमिका काय? न्याय तर भेटेलच, खात्री आहे. आरोपी अटक झाले सगळे, एक राहिलाय. आता यांच्यावर 302 होईन. हातमधल्यावर काहीवर राहिलं असेल कोणावर तर नाही झाली तर राज्य बंद पाडणार. चलो, धन्यवाद दादा.